लोकोत्तरा महाविहार चौका येथे भदंत बोधिपालो महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण दिनानिमित्त 200 वृक्षांचं रोपण कार्यक्रम हाती घेण्यात आलाय। यावेळी चौका गावचे पदाधिकारी, लोकोत्तरा महाविहाराचे समिती सदस्य आणि उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजिंठा रोडवरील चौका येथे लोकोत्तरा महाबुद्धविहारात भदंत बोधिपालो महातेरो भंते विनयशील भिक्खू इदिपियो, पंचायत समिती सदस्य शंकरराव बोंगाने, ग्रामपंचायत सदस्य बाळाभाऊ वाघ, ग्रामविकास अधिकारी शिवसेना शाखा प्रमुख सतीश अप्पा लकडे, डोंगरे महाराज, पर्यावरण प्रेमी अभिजित सुरडकर, एडीएन न्यूज चॅनलचे राजू म्हस्के तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते। मानवी जीवन वाचवण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आवश्यक असल्याचं प्रतिपादन भदंत बोधिपालो यांनी केलं। इंजिनियर वाकोडे यांनी पर्यावरण संवर्धनाच्या आवश्यकतेबाबत मार्गदर्शन केलं। लोकोत्तरा बुद्ध विहारातील प्रत्येक उपक्रमास चौका ग्रामस्थांनी आजवर सहकार्य केल्याचं व येथून पुढेही सहकार असण्याचं ग्रामस्थांच्या वतीने आश्वासित केलंय। यावेळी देशी वृक्ष जसे की कडुलिंब, शिसम, करंज, चाफा इत्यादी 50 वृक्ष लागवड करण्यात आली। तसेच दिनांक 14 जून रोजी अभिजित सुरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त 100 वृक्षांची याच परिसरात लागवड करण्यात येणार आहे। कार्यक्रमाचं नियोजन लोकोत्तरा विकास समितीचे इंजिनियर दादासाहेब वाकोडे, राजेंद्र नन्नावरे, RO इंगळे, प्रशांत भाऊ इंगळे यांनी केला। लागवडीसाठी अनिल भैया, अजय भैया, शुभम भैया आदींनी परिश्रम घेतले। जागतिक पर्यावरण दिनाचं निमित्त साधूनच आपण काही समाजोपयोगी कामं करावे असं नव्हे, तर त्या पलीकडेही जाऊन आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे आपल्या समाजामध्ये शांतता, एकोपा, बंधुभाव, न्याय, नीतिमत्ता, सदाचार, मैत्री भावना, सामाजिक एकता ही नांदवली गेली पाहिजे। यासाठी आपण गावकरी मंडळ, चौकाचे सगळे गावकरी मंडळ हे एकोप्याने इथे येतात, विचार विनिमय करतात, या सगळ्या कामामध्ये हातभार लावतात, सहभागी होतात। त्यांचं खूप मोठं योगदान आहे। सांगायची एक गोष्ट विशेष अशी सांगावं लागेल तुम्हाला। आपण जात पात, धर्म या बंधनात अडकत नाहीत। या बंधनाच्या बाहेर जाऊन आपण मानवतेच्या धर्माचं पालन करतो। याची प्रचिती, याचं उदाहरण म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये म्हणता येईल चौका गाव आहे। हे चौका गाव आहे की येथे जात पात हे पाळल्या जात नाही, धर्मभेद केला जात नाही। येथे हे जे विहार बनवलेलं आहे, या विहारामध्ये येणारे जे साधू संत आहेत ते हिंदू धर्माचे काय म्हणतात, ते मुक्कामाला राहतात। त्या सेंटरमध्ये आमच्या तिथे साऊथ इंडियाचे लोक येतात, ते तिथे राहतात। जैन मुनी येतात, ते तिथे राहतात। मुसलमान लोकही येतात, तेही तिथे संपर्क साधतात, राहतात एखाद्या वेळेला। असं हे विहार म्हणजे केवळ फक्त विशिष्ट लोकांसाठी आहे असं मुळीच नाही। हे विहार सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांचं येथे वेलकम आहे। तिचं सामाजिक वातावरण हे या चौक्यापासून चालू झालेलं आहे आणि याची सुरुवात ज्यावेळेला लॉकडाऊनमध्ये येथे विदेशी भंतेजी होते, थायलंडचे, श्रीलंकेचे, बर्माचे, अनेक देशाची भंतेजी होते। हे सगळे भंतेजी या सगळ्या चौकाच्या जे छोटे छोटे घरं आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, या सगळ्या वस्तीमध्ये भिक्षाटन केलेलं आहे। तर ही एक सामाजिक क्रांती, मैत्रीची, करुणेची, एकतेची, समतेची ही सामाजिक क्रांती या गावामधून सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला याच्याबद्दल खूप अभिमान आणि आनंद वाटतो की आम्ही सगळं सर्वस्व या चौका गावातील लोकांसाठी, समाजासाठी आम्ही हे जे काही करू ते त्यांच्या हिताचं, उपयोगाचं आणि कल्याणाच्या गोष्टी असतील। यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप करुणा आहे, दया आहे आणि आपुलकी आहे। आणि आम्ही सर्व भंतेजी गावातील लोकांवरती वेगळे हे जे आजूबाजूला जे लोक
आहेत त्या सर्वांवरती समान करुणा, समान मैत्री आणि समान श्रद्धा आम्ही त्यांच्यावरती ठेवून हे आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी, बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्त्वाचं पालन करून बहुजनांचं कल्याण झालं पाहिजे, बहुजन सुखी झाले पाहिजेत, यासाठी आमचे प्रयत्न असतील. आणि भिक्षू लोक हेच प्रयत्न करत असतात. तर हे गावकरी मंडळी आम्हाला नेहमीच सहकार्य करते, आम्हाला मदत करते, आमच्या कोणत्या अडीअडचणीसाठी धावून येते. हे त्यांचे खूप मोठे उपकार या गावाच्या लोकांचे आहेत. उन्हाळा खूप तापत आहे. ऑक्सिजनचा स्तर या भूमीपटलावरती कमी कमी होत आहे. कार्बन डायऑक्साईड वाढत आहे. त्यामुळे उष्णता वाढते आणि त्यामुळे पावसाचं प्रमाणही कमी होत आहे आणि त्याची झळ सर्व मानवजातीला बसत आहे. तर याच्यावरती उपाय काय आहे? याच्यावरती उपाय जो आहे, आपण सर्वांनी एका ठिकाणी येऊन याच्याबद्दल विचारविनिमय केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. जे काही असे जागतिक प्रश्न आहेत ते आपापल्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर सर्वात एक उपाय आणि सर्वावरती एक तुमची अनुकंपा म्हणून आपण जागतिक पर्यावरण दिन हा झाडं लावून साजरा करत आहोत. हे तुमचं सर्वात मोठं योगदान या मानव समाजासाठी आहे. जर या वातावरणामध्ये ऋतुमान संतुलित असले तर वेळेवरती पाऊस पडेल, वेळेवरती झाडं जगतील, वेळेवरती अन्नधान्य पिकेल, त्याची कमतरता होणार नाही, बेरोजगारी वाढणार नाही, कुपोषण वाढणार नाही, ऑक्सिजनचं संतुलन या वातावरणामध्ये असलं तर मानव समाज निरोगी राहील. आपल्याला गोळ्या औषधी खायचं, दवाखान्यात जायचं हे कामसुद्धा आपलं कमी होऊन जाईल. त्यामुळे ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे एक मानव या जातीने. तर ती आपण या निमित्ताने आपण पार पाडत आहोत. ही खूप मोठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि खूप मोठं एक मानव समाजाला एक आधार, एक जागृत मानव, आजच्या पिढीचा जागृत मानव ज्या काही आपल्या नैसर्गिक जबाबदाऱ्या आहेत त्याच्याबद्दल सजग होतो, त्याच्याबद्दल आपलं योगदान देतो. म्हणजे किती मोठा जागृत मानव जीवन जगत आहे आणि किती मोठ्या जागरूकतेने हा माणूस जोपासण्याची, हा मानव सुखी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे आपलं एक खूप मोठं काम यामधून सिद्ध होत आहे. आज दिनांक 13 जून लोकोत्तरा बुद्धविहार जे की महाविहार आहे चौका या ठिकाणी, या बुद्धविहाराच्या परिसरात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी उपलब्ध जमिनीचं पोत बघून, जमिनीची क्वालिटी बघून आणि या ठिकाणी जे झाडं येऊ शकतील अशा पद्धतीचे जे की देशी व्हरायटी आहे, कडुलिंब आहे, शिसम आहे, करंज आहे, त्यानंतर फुलाचे झाडे जे की चाफा आहे 2-3 प्रकारचा, आणि जे इथं येऊ शकतील अशा प्रकारचे साधारणतः 200 झाडं या ठिकाणी आम्ही आज आणि उद्या असं मिळून या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत. पूजनीय भदंत बोधिपालो महातेरो जे की या लोकोत्तरा बुद्ध विहाराचे प्रमुख आहेत, संस्थापक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या हस्ते आणि चौका येथील ग्रामस्थ मंडळी, विशेषतः पंचायत समितीचे बोंगाने मॅडम, शंकरराव बोंगाने, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वाघ आणि डोंगरे महाराज आणि सतीश आप्पा लकडे यांच्याही सहकार्यानं, गावकऱ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आज हा वृक्षारोपणाचा भव्यदिव्य 200 झाडांचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आज हाती घेतलेला आहे. याचप्रमाणे उद्या
अभिजित भाऊ सुरळकर यांचा वाढदिवस आहे. त्यांनी या ठिकाणी असं जाहीर केलं आहे की उद्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणखी काही झाडे किमान 50 झाडं ते या ठिकाणी लावणार आहेत. या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण या पृथ्वीवरचे जे रहिवासी आहोत, आपली पृथ्वी हे कुटुंब आहे आणि कुटुंबातील माणसाची जबाबदारी म्हणून आपणही पृथ्वीचं संरक्षण व्हावं या हेतूनं आपल्याला जसं शक्य आहे, जिथे शक्य आहे, जसं जमेल तसं एक झाड किमान एका माणसाने जर लावलं एका वर्षाला, तर ही पृथ्वी पुन्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा मी एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.